नमस्कार फ्रेंड्स, होमकुकच्या किचनमध्ये मी आणि माझी आई तुमचं मनापासून स्वागत करत आहोत. आता पावसाळ्याचा सीझन चालू झालेला आहे आणि बाजारात मासळी येण्याचे प्रमाण देखील वाढलेले आहे. तर आजच्या रेसिपीजमध्ये माझी आई तुम्हाला इथे कुरकुरीत असे ओले बोंबील करून दाखवणार आहे आणि हे बोंबील करताना काही महत्त्वाच्या टिप्स देखील देणार आहेत, ज्याने तुमचे बोंबील आहेत ते वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्टच राहतील. तर आता आपण इथे वेळ न घालवता डायरेक्टली हे कुरकुरीत असे बोंबील फ्राय आहेत ते इथे बनवण्यासाठी घेऊयात. बोंबील फ्रायसाठी आईने इथे 6 मीडियम साईजचे बोंबील आहेत ते घेतलेले आहेत आणि त्याला मी मध्ये असे चिरून घेतलेत. म्हणजे जेवढं ते पातळ असेल ना तेवढं ते खाण्यासाठी जास्त कुरकुरीत लागतो. त्याला मसाला व्यवस्थित लागला जातं सगळं. आता आपण काय करायचं, आपण आता पाणी काढू. ओके, बोंबील मधलं जेवढं तुम्ही जास्त पाणी काढून घ्याल ना तेवढेच आपले बोंबील आहेत ते जास्त कुरकुरीत बनतात. आता इथे पाणी काढण्यासाठी आईने एक प्लेट घेतलेली आहे. त्या प्लेटवरती हे बोंबील ठेवलेले आहेत आणि त्यावरती दुसरी प्लेट ठेवणार आहे, म्हणजे जो पाणी आहे ना तो सगळं निघून जाईल. तुम्ही हवं तर यावरती एखादा फडका देखील ठेवू शकता, म्हणजे पाणी तो सगळं आत त्या फडक्यामध्ये जिरलं जाईल. आणि बोंबील आहेत ना ते आपल्याला उभेच चिरून घ्यायचे. जर तुम्ही नॉर्मली आपले गोल कट करून घेतले तर ते जास्त कुरकुरीत बनणार नाहीत. आता आपण हे असं ताट ठेवायचं, ह्याच्यावर आता एक वजन द्यायचं, थोडा असा उंच भाग ठेवायचे एक बाजूने. म्हणजे खालती आहे ना ते सगळं पाणी गेलं पाहिजे आणि या ताटावरती आपल्याला एक वजनदार वस्तू ठेवायची आहे, जेणेकरून तो सगळा पाणी तुमचा निघून जाईल. आणि किती वेळ तरी ठेवायला लागेल हे? एक 10 मिनिटं तरी ठेवायचं. 10 मिनिटं, म्हणजे 10 मिनिटांमध्ये सगळं पाणी पूर्ण यातलं निघून जाईल. तुम्ही पाहू शकता लगेच त्यातून पाणी निघायला सुरुवात झालेली आहे. 10 मिनिटं झालेली आहेत. बोंबलातलं पाणी मस्त निघालेलं आहे. याला थोडस हाताने पण अशा प्रकारे दाबून घ्या, म्हणजे जो काही एक्स्ट्राचा पाणी असेल ना तोही निघून जातो. तुम्ही पाहू शकता इथे थोडं थोडं पाणी निघत आहे. ते हे असं दाबून घेतलं ना, जेवढं जास्त पाणी निघेल ना तेवढेच आपले बोंबील जास्त कुरकुरीत असे बनतात. आता आपण एका डिश मध्ये काढून घेतो. अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे मी ना, आणि थोडा मीठ घेतलेला आहे. आपल्याला नंतर पण मीठ घ्यायचं आहे. लिंबाचा रस लावल्याने काय होतं, वास येत नाही. जो मच्छीचा वास असतो ना तो पूर्ण निघून जातो. कोणतीही आंबट वस्तू वापरायची आहे. कोकमाचा कोळ देखील तुम्ही इथे वापरू शकता. आता आपण त्याचा मसाला तयार करून घेऊया. इथे आता आपण बोंबीलचा फ्राय करण्यासाठीचा मसाला आहे तो इथे आता बनवून घेऊयात. 3 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे रवा. हे बारीक रवा आहे, एकदम 0 साईज वाला रवा असतो तो इथे वापरा. 2 चमचे लाल मसाला घेतलेला आहे. आगरी मसाला आहे, जो लाल तिखट असेल तुम्ही इथे वापरू शकता. अर्धा चमचा हळदी पावडर, आणि जसं तिखट आवडत असेल ना त्या प्रमाणात लाल तिखटचा वापर करा. 1 चमचा मोठा धने पावडर, गरम मसाला. मगाशी आपण मीठ घेतलेलं आहे, तर आता आपल्याला थोडंसं मीठ घ्यायचं आहे. आधी बोंबीला पण थोडंसं मीठ लावलेलं होतं आणि मसाल्यामध्ये पण थोडंसं मीठ टाकायचं. मगाशी लिंबाचा रस पण लावलाय, आता हा कोकमाचा रस. आलं लसणाची पेस्ट. तर आपल्याला हे सगळं मिक्स करायचं. आता आपले मसाले चांगले मिक्स करून घेतलेले आहेत. आता आपण बोंबलांना लावून घेऊया. चांगलं व्यवस्थित दाबून घ्या, म्हणजे मसाला भरपूर लागला जाईल. आणि कुठेच म्हणजे असं प्लेन नका ठेवू, सगळीकडे व्यवस्थित मसाला लागला जाईल याची काळजी घ्या. तशाच प्रकारे आता आपल्याला बाकीच्या पण बोंबीलला हा मसाला इथे लावून घ्यायचा आहे. इथे आता आईने एक मोठ्या लोखंडी तव्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल आहे ते गरम करून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये गरम झालेला आहे, आता बोंबील आपण फ्राय करू.
तेल आहे ना थोडंसं जास्तच वापरायचं आपल्याला, त्याने आपले कुरकुरीत एकदम बोंबील होतील. ह्याची आता एक साइड किती वेळ तरी ही तळून घ्यायची आहे? 1 ते 2 ते 3 मिनिट. 2 ते 3 मिनिटानंतर पलटून घेऊन त्याची दुसरी साइड देखील तशीच तळून घ्या. आणि गॅसची आणि फ्लेम एकदम मंद, एकदम स्लोच ठेवा गॅसची फ्लेम, ज्याने बोंबील ते छान एकदम कुरकुरीत असे बनतील. आपले आता 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण त्याला दुसऱ्या बाजूने भाजून घेऊ. एकदम हलक्या हाताने उचला, नाहीतर बोंबील आहे तो लगेच चुरला जातो. पुन्हा 1-2 मिनिटं अजून तळून घ्यायचं आहे. 2 मिनिटं परत एकदा परत आपण पलटी करू. म्हणजे जेवढं तुम्ही जास्त पलटी करा, एकदम मंद गॅसवरती शिजून घ्याल ना, तेवढेच बोंबील चांगले कुरकुरीत बनतील. आता आपण एकदा त्याला जरा पलटी मारून घेऊया दुसऱ्या बाजूने पण. आता मी हे बोंबील आहेत ना थोडे साईडला करून घेते आणि आपण दुसरे बोंबील त्याच्यामध्ये टाकून घेऊ. म्हणजे जो तेल आहे ना बोंबील मधला तो सगळा खालती येईल आणि त्याच तेलामध्ये आपले बाकीचे बोंबील पण व्यवस्थित फ्राय होऊन जातील. खूप जास्त हे तेलकट पण होणार आहे. त्याच्यातलं तेल आहे तर ह्याच्यामध्ये या तेलामध्ये येते. मसाला पण थोडासा साईडला करून घ्या, नाहीतर तो करपला जाईल. तर राहिलेले बोंबील मी ह्या तेलामध्येच टाकले. तशाच प्रकारे आता आपल्याला हे बाकीचे बोंबील आहेत ना ते देखील इथे तळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम आहे ती मीडियमच ठेवा. जर तुम्हाला तेल कमी वाटत असेल तर तुम्ही पुन्हा एकदा थोडंसं त्यात तेल ऍड केलं तरी देखील चालेल. आपले बोंबील फ्राय तयार झालेले आहेत. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. सगळे बोंबील आधी मी व्यवस्थित इथे तळून घेतलेले आहेत. एकदम छान कुरकुरीत असे आपले हे बोंबील फ्राय ते पूर्ण रेडी झालेलं आहे. अशा प्रकारे आपले हे कुरकुरीत बोंबील फ्राय आहे ते इथे बनवून पूर्णपणे रेडी झालेलं आहे. हे बोंबील फ्राय आहे ते तुम्ही बोंबीलचा रस्सा, तांदळाची भाकरी आणि भातासोबत खाण्यासाठी सर्व करू शकता. तांदळाच्या भाकरीची रेसिपी आणि बोंबीलच्या कालवणची रेसिपी आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या एंडिंगला जरूर भेटेल. ती देखील तुम्ही नक्की पहा. तुम्हाला जर आमची ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा. आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आमची ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.